तर मंडळी आत्ता क्षणाला माझ्याबरोबर आहेत चर्चेत नसणाऱ्या श्रीगोंदा मतदारसंघातले चर्चेत नसलेले उमेदवार विक्रमसिंह पाचपुते. आता चर्चेत नाही असं मी का म्हणलं त्याबद्दलचं उत्तर मी घेणार आहे, पण सुरुवातीला विक्रमसिंह पाचपुते आपलं न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आणि आपलं अभिनंदन. भाजपचे उमेदवार म्हणून आपण निवडून आलेला आहात. श्रीगोंदा मतदारसंघ तुम्ही राखला. पहिले तर हा विजय किती खडतर होता? तसा मुळात राजकारणात कोणताही विजय सोपा नसतो. त्यामुळे त्या विजयाच्या मागे अनेक गोष्टी असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला म्हणजे कारणं वेगवेगळे असतात आणि हा विजय आमच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचा होता, ऐतिहासिक होता. कारण श्रीगोंद्यामध्ये अनेक वर्षानंतर बबनदादांच्या व्यतिरिक्त कोणीतरी आमच्या कुटुंबातनं उभं राहत होतं. बरोबर. म्हणजे तसं बघायला गेलं तर अजूनही श्रीगोंदा म्हणल्यानंतर बबनराव पाचपुते हे नाव अपसूक येतं. म्हणजे त्यांना पालकमंत्री, आदिवासी विकास मंत्री, शिवाय प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते होते. मला दुसरा थेट प्रश्न आपल्याला असं विचारायचा आहे, या सगळ्याच्या तिखट प्रश्न आहे बघा, की एवढी सगळी छाप जर बबनराव पाचपुतेंची श्रीगोंद्यावरती आहे, तर विक्रमसिंह बबनराव पाचपुते यातनं जर बबनराव हे नाव वगळलं तर तुमचं USP काय? लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं असं वाटत होतं तुम्हाला? ते मुळात बबनदादांच्या मागे संपूर्ण कुटुंब हे म्हणजे पाचपुते कुटुंब जे काय आहेत, मग आमची आई असतील, मी असेल किंवा आमचे छोटे बंधू असतील किंवा कुटुंबातला प्रत्येक सदस्य हा काही वेगळा धरत नाही. म्हणजे आमच्याकडे मतदारसंघ ज्या पद्धतीने हा तयार झालेला आहे, म्हणजे 1980 आत्तापर्यंत म्हणजे 45 वर्ष एखाद्या कुटुंबाने त्या मतदारसंघावरती आपलं काय म्हणणार वर्चस्व ठेवणं काही सोपं नव्हतं. आणि हे काही फक्त बबनदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण करत होतो. त्यामुळे आम्ही असं कुटुंब म्हणून कधी जनतेला की आमच्या मतदारांना वेगळे कधीच वाटलो नाही. त्यामुळे मतदारांसाठी बबनदादा काय आम्ही काय एकच गेलं जात होतो. कारण कसं होतं की आमच्याकडे एक आमच्या आजींनी एक प्रथा चालू केली होती की घरी आलेला कोणताही माणूस न जेवता जाता का म्हणजे निर्मुख कोणी आमच्या घरनं कधी आज तागायत गेलेलं नाही. मग तो दिवसा येऊ किंवा रात्री येऊ, ती प्रथा आमच्या आईंनी कंटिन्यू ठेवली. त्यामुळे येणारा माणूस हा आमचा इतका घरापर्यंत ॲक्सेस असतो की तो प्रत्येकाला ओळखतो. म्हणजे माझी ओळख कुटुंबातली म्हणा किंवा माझं असेल, माझ्या भावाची, माझ्या आईंची, ही जवळजवळ मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर आहे. तर आम्ही नवीन काहीच नाही आहे. त्यामुळे विक्रम बबनराव पाचपुते हे जरी अस्तित्व असलं तरी विक्रमला ओळखणारे अनेक लोक या मतदारसंघामध्ये पूर्वीपासून आहेत. आणि मी 2009 या मतदारसंघामध्ये सक्रिय आहे. बरोबर. म्हणजे तुमचं तसं ग्राउंडवर्क होतं. हो हो हो. म्हणजे माझं शिक्षण झाल्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. त्यानंतर मी पूर्णवेळ मतदारसंघासाठी मग आमच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून सक्रिय होतोच. त्यामुळे असं नवीन काही नाही आहे. बरोबर बरोबर. बरं, एक नाही कळालं, म्हणजे श्रीगोंदा हा चर्चेत नव्हता. मी पुन्हा आता मी जी सुरुवात केली ज्या वाक्यांवरती, तो का चर्चेत नव्हता बरं? शेवटपर्यंत उमेदवाराच्या संदर्भातला घोळ सुरू होता. काहीतरी 16 दिवस तुम्हाला मिळाले, बरोबर ना? आणि 16 माघार झाल्यानंतर म्हणजे 16 दिवसात प्रचार करणं आणि मतदारसंघ खेचून आणणं, म्हणजे भाजपच्या 132 ज्या जागा निवडून आल्या त्याच्या मायक्रो प्लॅनिंगवरती चर्चा होत असताना तुमचं काही वेगळं 16 दिवसाचं तुम्ही प्लॅनिंग केलं होतं ज्यावरती तुम्ही हा विजय मिळवला? खूप काही म्हणजे कसं असतं, ते एका मुलाखतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या सांगायच्या नसतात. म्हणजे राजकारणात तुम्ही सगळ्या गोष्टी उघडही करू शकत नाही. त्यामुळे जर तसं पाहिलं तर 16 दिवस हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. कारण जी उमेदवारी बदल झाला होता, म्हणजे पूर्वी आमच्या आई त्या ठिकाणी उमेदवार होत्या, पण मुळात म्हणजे वडिलांची उमेदवारी बदलण्यामागचंही कारण थोडंसं काही तब्येतीचे त्यांचे अस्वस्थपणा आहे त्यामुळे होतं. आणि आईंची भूमिका एकच होती की बाबा जर तब्येतीमुळे त्यांना थांबावं लागतं तर एक काय म्हणणार, एक पत्नीने पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर असणं गरजेचं आहे. त्या भूमिकेतनं आईने निर्णय घेतला होता की मी लढू शकणार नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये उमेदवार गेला पाहिजे, पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि एक जागा कमी करून आम्ही चालणार नव्हतं. त्यामुळे ती जागा कशी निवडून आणता येईल याच्यावरती खूप बारीक आम्हाला प्लॅनिंग करायला. म्हणजे त्या 16 दिवसातला एक दिवस तर आमचा प्लॅनिंगमध्ये गेला. म्हणजे 4ला माघार झाली, 4ला 2:45च्या आसपास मी आई आम्ही दोघंही विड्रॉल घेऊन आतमध्ये गेलो होतो. मग दादांचं वरती पक्षश्रेष्ठींशी, देवेंद्रजींशी काही बोलणं झालं असेल त्याच्यानंतर आम्हाला निरोप आला की आईंचा विड्रॉल घ्यायचा आहे आणि तो द्यायचा आहे. आणि तो दिल्यानंतर खरं तर मी अधिकृत उमेदवार झालो आणि मग कामाला लागलो. म्हणजे आम्हाला एक दिवस तर सगळी व्यूहरचना बदलायला गेली, कारण आम्ही पूर्ण तयारी आई उमेदवार राहतील असं तयार केलं होतं. म्हणजे आमचं कॅम्पेन रेडी होतं, सगळ्या गोष्टी होत्या आणि ऐनवेळेस सगळा बदल करावा लागला. पण फॉर्च्युनेटली त्या सगळ्या गोष्टी झाल्या, कारण तो काही फक्त आमच्या एकट्याचा नव्हता. हा पूर्वीपासून बबनदादांच्या माध्यमातून एक कार्यकर्त्यांचा संच आहे. कारण अनेक प्रत्येक गावामध्ये
एक ज्या ज्या गावात जाल त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते आहेत आणि त्या सगळ्यांनी तो जो बदल आहे तो ॲक्सेप्ट केला आणि तो ॲक्सेप्ट केल्यामुळे आम्हाला थोडंसं सोपं झालं. पण अनेक गोष्टी त्यामध्ये आम्हाला कराव्या लागल्या, बेमून सांगाव्या लागल्या. त्याला हे सगळं करत असताना काही तारेवरची कसरतही करावी लागली होती. बरं बरं, ही तारेवरची कसरत, तुम्ही जसं म्हणालात की राजकारणात बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट सांगायच्या नसतात, त्या जागली मूठ 1.25 लाखाची. पण तुमच्याकडे आता तुम्ही आमदार म्हणून निवडून आलेला आहात. मला एक सांगा विक्रमसिंह, की मी नगर जिल्ह्यात पाथर्डी शेवगावमध्ये गेलो, मी कर्जत जामखेडमध्ये गेलो, तुमच्याकडे ना पाण्याचा प्रश्न फार जटिल आहे. जायकवाडी तुमच्या उशाशी आहे, कुकडीचं पाणी तुमच्याकडे हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ज्यावरनं तुमच्याकडच्या निवडणुका फिरू शकतात. आणि श्रीगोंदा तर मी आवर्जून सांगेल प्रेक्षकांना की हा लाटेच्या विरोधात जाणारा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल प्रिडिक्ट करता येत नाही. किती दिवस तुम्ही पाण्याच्या मुद्द्याला घेऊन निवडणुका लढवणार आहात? ठामपणे सांगून टाका आज, किंवा आश्वासित करा मतदारांना. मी मुलाखत पुन्हा घेईन तुमच्याबरोबर, की सभागृहात बसून तुम्ही हा प्रश्न पुढल्या 5 वर्षात सोडवणार आहात का? नाही, मुळात हे बघा कसं आहे की श्रीगोंद्याचा हा पाण्याचा प्रश्न हा मानवनिर्मित आहे. म्हणजे श्रीगोंदा जर तुम्ही जॉग्राफिकली किंवा भौगोलिक परिस्थिती जर श्रीगोंद्याची पाहिली तर श्रीगोंद्यामध्ये पाऊस खूप कमी होतो. आम्ही हा पर्जन्य छायेखालचा प्रदेश, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेन शॅडो बेल्ट म्हणतो, त्यामुळे आमच्याकडे पाऊस होतच नाही. त्यामुळे आम्हाला हे जो वरती धरणावरती पाऊस होतो याच्यावरती अवलंबून राहावं लागतं. परतीचा पाऊस होतो, पण परतीच्या पावसाचा तुम्हाला शेतीला तितका उपयोग होत नाही, कारण मूळ पाऊस हा तुम्हाला जून जुलै महिन्यामध्ये पाहिजे. तर जून जुलै महिन्यामध्ये आमच्याकडे पावसाचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे आम्हाला पाण्याचं नियोजन हा याच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोणीही ठरवलं, उद्या श्रीगोंद्यातल्या कोणत्याही जनतेने किंवा कोणत्याही नेत्याने सांगितलं की मी निवडून आलो म्हणजे पाण्याचा प्रश्न 100% सुटेल, तर ते शक्य होणार नाही. हा, तो उत्तरित होऊ शकतो, पण तो दरवर्षी उत्तरित करावा लागणार आहे. म्हणजे श्रीगोंद्याचा पाण्याचा प्रश्न हा दरवर्षी सोडवावा लागणार आहे. हा म्हणजे एखादा आमदार निवडून आला म्हणजे तो 5 वर्ष प्रश्न सुटला असं नाहीये. दरवर्षी संघर्ष करावा लागणार आहे. जसं मी सुरुवातीला म्हणलं, हा मानवनिर्मित आहे, कारण आम्हाला धरणातलं पाणी घ्यायचं आहे. म्हणजे आमचा मतदारसंघ हा पाटपाण्यावरती 72% इरिगेटेड आहे, उचल पाण्यावरती जो 10 ते 12% इरिगेटेड आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे एक तर कुकडीचा तुम्ही उल्लेख केला, कुकडी आहे, गोड आहे. आमच्याकडे विसापूर धरण आहे, त्या विसापूरवरनं पण आम्हाला आवर्तन घ्यावं लागतं, त्याच्यावरनं उचल पाणी योजना आहेत. त्याचबरोबर सीना आहे, आमच्या नगर तालुक्यामध्ये भातोडी तलाव आहे. तर अशा ठिकाणचे जे सगळे वेगवेगळे जे तलाव आहेत या ठिकाणी उचल पाणी होतं, प्लस पाण्याचं नियोजन असतं. त्यामुळे ह्या तलावात पाणी आणणं, त्या तलावातनं पाणी उचलणं, ह्याला पर्याय नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण जरी म्हणलं की हा प्रश्न 100% सुटणार नाही, पण हा सुखकर होईल. जर त्याचं नियोजन उत्तम राहिलं तर शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. पण नियोजन फिसकटलं की त्रास होतो, याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. ते नियोजन तुम्ही बसवा. हो, शेवटी कसं अनुभव आलेला आहे. आणि आज किती नाही म्हणलं तर बबनदादा आहेच मागे सगळं मार्गदर्शन करायला, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचा प्रश्न हा कायम सुटलेला आहे किंवा सोडवले गेलेला आहे. त्यामुळे आवर्तनं व्यवस्थित मिळतील. हो, शेवटी कसं होतं, काही आवर्तनं व्यवस्थित मिळतील म्हणजे संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण ज्यांच्या ताब्यात काय विक्रमसिंह, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, तुम्हाला सोपं झालं पाहिजे गणित. ते कसं असतं, सत्ताधारी जरी असेल तर वरती सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ज्यांच्या ताब्यामध्ये धरणं असणार आहेत. त्यामुळे ते शेवटी किती नाही म्हणलं तर शेवटी बघा, घरात पण आपल्याला संघर्ष करावा लागतो. एखादी गोष्ट भावाला पाहिजे, छोट्या भावाला पाहिजे, याच्याही संघर्ष येतोच. त्यामुळे सरकारही संघर्ष करावाच लागणार. असा उमेदवारीचा संघर्ष तुमच्या घरातही झालाय का? असं अजिबात झालं नाही, 1% झाला नाही. म्हणजे विक्रमसिंह पाचपुतेंच्या बाबतीत एकमताने घरातनं पाठिंबा होता. 100%. आम्ही संप्रदायातली माणसं आहोत. आम्ही संघर्ष, भांडण हा काय आमच्याकडे येतच नाही विषय. नाही, अजिबात नाही. आमच्या इतका संयम तुम्हाला अजून कोणत्या आमच्या मतदारसंघात सापडणार नाही. त्यामुळे संयम शांत राहण्याचा दिसलाच मला, कारण चर्चेतच नव्हते. आणि मुळात चर्चेत न राहण्याची अनेक कारणं आहेत. जसं मगाशी आपण म्हणालात की हा प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा मतदारसंघ आहे. म्हणजे आमचा आत्तापर्यंतचा या मतदारसंघाचा जो अनुभव पाहिला, म्हणजे 1980ला बबनदादा जे निवडून आले त्यावेळेस इंदिरा गांधींची खूप मोठी लाट होती, आणि त्या इंदिरा गांधींची सभा श्रीगोंद्यामध्ये झाली होती. आणि पंतप्रधानांची सभा होऊन सुद्धा एकमेव मतदारसंघ असा होता श्रीगोंदा की जो लाटेच्या विरुद्ध निवडून आला होता. आणि तो नुसता लाटेच्या विरुद्ध निवडून आला नव्हता, की त्याच्यानंतर आम्हाला हे अनेक अनुभव आले. 1990ला बबनदादा हे जनता दलामध्ये होते, आणि जनता दलामध्ये VP संघांची खूप मोठी लाट होती, आणि ते पंतप्रधान होते. त्यांची सभा आमच्या श्रीगोंद्यात झाली होती. तरी सुद्धा अवघ्या असा निसटता विजय आम्हाला मिळाला होता. म्हणजे 800 मतावरती बबनदादांचा विजय झाला होता. नंतर 2014ला तीच परिस्थिती झाली, मोदीजींची लाट होती. त्या लाटेच्या विरुद्ध आम्हाला पराभव पत्करावा लागला होता. इतकी मोठी लाट असताना सुद्धा 2019ला आदरणीय पवारसाहेबांची एवढी मोठी लाट होती, आजूबाजूचे सगळे मतदारसंघ 40-50 हजारच्या मताने फरकाने निवडून आले होते. आम्ही तो मतदारसंघ राखू शकलो भारतीय जनता पार्टीच्या वतीने. त्यामुळे हा मतदारसंघ आम्हाला यावेळेस जर कोणती लाट आली
तर ती लाट वाचू शकणार नाही ह्या भीतीपोटी आम्ही खूप कॉशियसली काम करत होतो. बरं. पण सुदैवाने ह्या गोष्टी सगळ्या जुळत गेल्या, त्याचा आम्हाला फायदा तुम्ही झाला. कुठलाही फेक नरेटिव्ह सेट नाही होऊ दिला तुमच्याकडे. आम्ही फेक नरेटिव्ह सेट होऊन नाही दिलं. Narrative set नाही होऊ दिला. नरेटिव्ह ते फेक आणि काय म्हणणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या भानगडीतच पडलो नाही आम्ही. पडलेच नाही तुम्ही नाही नाही सगळ्या ह्याच्यात. आम्ही फील्डवरती मुळात काय झालं मागच्या 2.5-3 वर्षामध्ये थोडंसं दादांची तब्येत बरी नसल्यामुळे एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून अनेक ठिकाणी मला जाण्याचा योग आला. तेव्हा आपण बरीचशी कामं या मतदारसंघामध्ये मंजूर करून आणली होती. तर त्या कामांवरती आणि विकासावरती आम्ही निवडणूक नेण्याचा खूप प्रयत्न केला. नाही, यापूर्वीच तुम्ही आमदार झाला असतात बुवा, असं काय म्हणूयात आपण. नाही हे बघा शेवटी काय असतं आमदार होणं नाही होणं ती परिस्थिती आणि वेळ ठरवत असते. पण ह्यावेळेस संधी मिळाली आणि संधीचं आपण नक्कीच त्या संधीमध्ये ते सिद्ध करून दाखवलं की आपण होऊ शकतो. स्ट्रोक तुमचा सक्सेस राहिला यंदा. 100%. आणि तो फक्त काय होतं की तो कार्यकर्त्यांमुळे झाला. कारण आमचं जे काही निवडणूक अशी सगळी प्रक्रिया आहे ही कार्यकर्ते रन करतात. आणि बबनदादांचे हे इतके म्हणजे 45 वर्षापासून जे जुने कार्यकर्ते आहेत हे सगळे एकवटले होते आणि ह्या सगळ्यांनी एकत्रित काम केलं. आमची तरुणांची जी फील्ड आहे म्हणजे जर तसं पाहिलं ना तर अनेकांना या मतदारसंघाचा निकाल काय होईल हे कोणी प्रेडिक्टच करू शकत नव्हतं. आणि इव्हन म्हणजे स्थानिक पत्रकारांनाही प्रश्नचिन्ह होता की ते म्हणजे जर आदल्या दिवशी तुम्ही जर पाहिले असते न्यूज चॅनल तर सगळ्या म्हणायची चुरशीची लढत होईल. आणि ज्यावेळेस निकाल लागायला लागला आम्ही पहिल्या राऊंडपासून शेवटच्या राऊंडपर्यंत प्रत्येक राऊंडमध्ये आम्ही लीड घेतलं. फक्त एक राऊंडमध्ये थोडंसं 200-300 मतांनी मागे आलो नाही तर प्रत्येक ठिकाणी लीड आहे आमचं. म्हणजे कितीचा डिफरन्स होता, तुम्ही काय लीडने आलात? मी 37,170 मतांनी आलो. 37,170. हा, तर तो लीड तुम्ही ठेवलेला होता. हो आणि हा दादांपेक्षाही जास्तीचा लीड आहे तुमचा. हो आतापर्यंत दादांचा आमचा हायेस्ट 27,500 झाला होता. बरं, तो म्हणजे पुढली पिढी म्हणून तुम्ही मोडीत काढला तुम्ही. आणि मोडीत म्हणण्यापेक्षा हा एक नवीन झाला आहे. तुम्ही शेवटी काय असतं की कोणताही जो काही विक्रम असेल जो काही त्यावेळेसचा जे अचिव्हमेंट आहे ती त्यावेळेसच्या हिशोबाने खूप मोठी असते. तर ही आजची अचिव्हमेंट खूप मोठी असेल, उद्या एखादा म्हणजे 2-5 हजाराचा विजय मोठा असू शकतो. त्यामुळे राजकारणात तुम्ही कोणत्याला मोठं आणि कोणत्याला छोटं म्हणू शकत नाही. आता 150 मतांनी सुद्धा उमेदवार निवडून आले. बरं, या सगळ्या ह्याच्यात खरं तर विक्रमसिंह पाचपुते याऐवजी बबनदादा दुसरा कार्यकर्ते उभे करू शकले असते. यातनं तुम्ही घराणेशाहीचा आरोप टाळू शकला असता. सुवर्ण संधी होती तुम्हाला. नाही मुळात मला कधी कधी हा प्रश्न पडतो की एखादा दुकानदाराचा मुलगा दुकानदार झालेला चालतो, एखादा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झालेला चालतो, मग पुढाऱ्याच्या मुलांनी पुढारी का होऊ नये किंवा राजकारणाच्या मुलाने राजकारणात का येऊ नये हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. आणि मुळात म्हणजे काय मी काल आलोय आणि आज उतरलोय अशी काही परिस्थिती नाहीये. मी 2009 पासून या मतदारसंघामध्ये काम करतो. 2009 पासून आम्ही संघटन तयार करतोय. फक्त एक प्रतिनिधी म्हणून दादांच्या पश्चात काम करत होतो, आज उमेदवार म्हणून आलो. आणि जर तो प्रश्न असता म्हणजे घराणेशाहीची जी शंका असते तर एवढे मतदार पाठीशी उभे राहिलेच नसते. बरोबर. आणि कसं होतं की शेवटी हा निर्णय की आम्ही एकट्याने घेतला नाही. आमच्याकडे सिस्टीम अशी राहिलेली आहे की ज्या वेळेस कोणता महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो बबनदादा हे कार्यकर्त्यांना विचारून घेतात. त्याचे प्रमुख कार्यकर्ते आहेत ह्यांच्याशी हितगुज होते, त्यांच्याशी चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर हा निर्णय होतो. म्हणजे आईंची उमेदवारी होती त्याच्याऐवजी माझी करायची का हे कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे. हा आमच्या कुटुंबाने नाही घेतलेला किंवा आम्ही 4 जणांनी मिळून घेतलेला नाही आहे. हे निर्णय सगळे कार्यकर्ते घेत असतात. किंवा कार्यकर्त्याने एखादं दुसऱ्याचं नाव घेतलं असतं दुसरा झाला असता उमेदवार. एक आमदार होण्यासाठी खरी एक प्रक्रिया असते. वडिलांच्या प्रचारात तुम्ही होतात असं तुम्ही सांगताय. मग या सगळ्या ह्याच्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा काय शिकलत तुम्ही, आमदार म्हणून व्यक्तीने कसं असायला हवं, काय स्वतः तुम्ही तुमच्या वडिलांमधनं प्रतिबिंबित करून घेतलं? हे मुळात म्हणजे खरं तर अजून आमदार ह्याच म्हणजे त्या शब्दच मला अजून पसनी पडलेला नाही आहे. कारण ही सवयच नाही. म्हणजे आमदार म्हणलं की पहिलं आमचं लक्ष दादांकडे किंवा दादांचा चेहरा समोर येतो. मी आमदार झालो हाच प्रश्न माझ्यासाठी खूप मोठा किंवा ही कल्पनाच माझ्यासाठी खूप मोठी. मी आमदार साहेब म्हणायला सुरुवात करतो. नाही होईल आता हळूहळू. काय असतं बदल काय एका दिवसामध्ये घडत नसतात, बदल घडायलाही वेळ लागतात. पण मला एक प्रसंग हा प्रकर्षाने आठवतो. म्हणजे आमचे वडील म्हणजे दादा ज्यावेळेस फर्स्ट टाईम आमदार झाले होते त्यावेळेस त्यांच्या वडिलांबरोबर त्यांची एक प्रसंग घडला होता. हे नवीनच आमदार झाले लोक प्रश्न घेऊन यायचे आणि प्रश्न सांगत असणार. शेवटी काय असतं तुम्ही जर प्रश्न ऐकला तर तुम्ही चक्रावून जाल. कारण काही असतात प्रश्न कोणाची मुलगी पळून गेली, कोण नांदत नाही किंवा कोणाच्या घरी चोरी झाली तर तेही प्रश्न घरी घेऊन येत असतात. म्हणजे फक्त काही विकासाचे प्रश्न असतात असं काही नसतं. तर हे सगळे आमदाराकडे प्रश्न घेऊन यायचे. म्हणजे एक दिवस दादा इतके वैतागले होते, थोडीशी चिडचिड केली त्या लोकांवरती. मला तर असं आठवत नाही कोणावरती चिडले असेल पण थोडी चिडचिड झाली त्यांची. ती ज्यावेळेस सगळी मंडळी गेली ती गेल्यानंतर आमच्या आजोबांनी दादांना बाजूला घेऊन सांगितलं, हे बघ म्हटले तू नीट जर कधी पाहिलं असेल कोणत्या मंदिरात गेलो तर देव हा दगडाचा असतो. आणि तो दगडाचा का असतो? दादा म्हणले मला नाही सांगता येणार का. म्हणजे देव दगडा यासाठी असतो देवानी सगळं ऐकून घ्यायचं असतं. आज तू मतदारसंघाचा आमदार झालेला आहेस, तुला सगळे प्रश्न जाणून घ्यायचेत, समजून घ्यायचेत, त्यातनं किती सोडवता येतील हा भाग दुसरा आहे. पण सगळं ऐकायचं तुझं काम आहे, ती जबाबदारी तुझ्यावरती आहे.
आणि हा जो सगळा घटनाक्रम आहे हा जरी माझ्याबरोबर घडला नसला तरी तो वडिलांनी सांगितलेला आहे. त्यामुळे इतके असे वेगवेगळे अनुभव आम्हाला वडिलांनी दिलेले आहेत की त्याच्यामुळे आमदार काय असावा आणि कसा असावा याचा अनुभव आम्ही मधल्या काळात नक्कीच घेतलेला आहे. पण एक वेगळा आमदार म्हणून विक्रमसिंह पाचपुतेंना बघायला मिळेल का येणाऱ्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये? हे बघा, ही अपेक्षा फार घाईची असू शकते, पण मतदार ती तुमच्याकडनं करणारच आहे, कारण तुम्हाला निवडून दिलंय. ती 100% मुळात कसं असतं, आपण कार्बन कॉपी म्हणा किंवा ओरिजिनल म्हणा काही जरी म्हणा, हाताची 5 बोटं एकाच हाताची असतात, ती एकसारखी नसतात. त्यामुळे व्यक्ती एकसारखे असू शकत नाहीत. त्यामुळे व्यक्ती स्वभाव हे प्रत्येकाचे वेगळे असतात आणि नक्कीच एक वेगळा आमदार पाहायला मिळेल. सुदैवाने मला शिक्षणाची संधी मिळाली, परदेशात शिकायची संधी मिळाली, त्यामुळे नक्कीच काही अनुभव मीही घेऊन आलेलो आहे. आणि नुसते घेऊन आलो नाही तर मागच्या ह्या 15-16 वर्षामध्ये मी मतदारसंघ अनुभवलेला आहे. शेवटी कसं असतं की दादा हे स्टेजवरती परफॉर्म, जरा असं विचार करू की एखादा कलावंत ज्या स्टेजवर काम करतो, प्रमुख ॲक्टर्स असतात, ते स्टेजवरती असतात नाटकामध्ये काम करत असणारे, हे चुकले का बरोबर हे फक्त त्या कलाकाराला माहिती असतं आणि जे बॅक स्टेज आर्टिस्ट असतात त्यांना माहिती असतं. तर आम्ही बॅक स्टेज आर्टिस्ट होतो, तेव्हा अनेक गोष्टी आम्ही ह्या अनुभवलेल्या आहेत. शेवटी प्रेक्षकांना माहीत नसतं कलाकार काय करतोय, पण त्या बॅकस्टेज आर्टिस्टला माहिती असतं. तसं आम्ही बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून मागे हे 15-16 वर्ष काम केलेलं आहे. तेव्हा नक्कीच बरेचसे अनुभव आम्ही घेतलेले आहेत. कधी कधी आम्हालाही असं वाटतं की यार याच्यापेक्षा ही भूमिका थोडीशी वेगळी असू शकली असते, तर ते प्रयोग करायची आता संधी मिळेल, पाहूयात. विक्रमसिंह, तुम्ही लंडनमध्ये होता, तुम्ही लंडनमध्ये रमू शकला असतात, शिकू शकला असतात, तिथे शिकलात तुम्ही, जॉबही तुम्हाला मिळाला असतात, पण मग या खड्ड्यात, म्हणजे ज्याला राजकारणाला खड्डा म्हणून जे म्हणलं जातं त्याबद्दल, म्हणजे घरच्यांचा फोर्स होता किंवा तुमची इच्छा होती की आता आपल्याला घराण्यातली पुढली लिगसी चालवायची म्हणून तुम्ही त्या प्रेशर खाली आलात का? मुळात काय झालं, ज्यावेळेस माझं शिक्षण झालं होतं, म्हणजे माझं ऑलमोस्ट MBA फायनान्स कंप्लीट होत आलं होतं, म्हणजे डेझर्टेशन पिरियड चालू होता, त्यावेळेस स्वतः दादा तिकडे आले होते आणि त्यांना मी सांगितलं होतं की मला एक ऑप्शन आहे, ऑफर आहे की मी पार्ट टाईम तिथे करू शकतो किंवा मे बी मला फ्युचरमध्ये इथे नोकरीसुद्धा मिळू शकते MBA फायनान्स झाल्यानंतर. त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं, म्हणजे तुला संधी मिळाली शिकायची, मतदारसंघातल्या प्रत्येक मुलाला मिळाली, तू एक आमदाराचा मुलगा आहेस म्हणून तुला संधी मिळालेली आहे, ही तुझी जबाबदारी आहे की मतदारसंघातल्या मुलांना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे मी तिकडनं परत आल्यानंतर मी आमच्या मतदारसंघामध्ये एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालू केली. आजही परिक्रमा नावाची संस्था चांगल्या पद्धतीने चालते आणि त्याचा मेन कन्सेप्ट असा होता KG to PG. त्यामुळे आमच्याकडे आज CBSE पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत संस्था तिथे चालू आहे. मी खरं तर त्या संस्थेच्या माध्यमातून माझा पदार्पण इथं सामाजिक कार्यात झालं. शेवटी हे बघा, नुसतं सामाजिक कार्य होत नाही, तुम्ही राजकीय कुटुंबात नसलं की त्याला राजकीय वलय लागतेच. म्हणजे मी आज काही, म्हणजे उद्या एखादं समाज सुधारण्याचं जरी काम करायला गेलो तरी माझ्या मागे पाचपुते आडनाव आहे, त्याला राजकारण लागणारच आहे. म्हणजे माझा कितीही चांगला, म्हणजे चांगली भावना असेल तरी लोक म्हणणार ह्याच्या डोक्यामध्ये राजकारण आहे, त्यामुळे ते दुर्दैव आहे, त्याला काहीच करू शकत नाही. त्यामुळे ते हळूहळू ते राजकीय सहभागही वाढत गेला. त्यामुळे राजकारणाची मुळात माझ्या जन्माच्या आधीपासून राजकारण, म्हणजे वडिलांच्या लग्नाच्या आधीपासून ते आमदार आहेत, त्यामुळे आमच्याकडे राजकारण वॉज नॉट बाय चॉईस, ते होतच मुळात. त्यामुळे सगळ्या गोष्टी त्या बाळकडून मिळत गेलं. वारकरी संप्रदायाची बैठक पाचपुतेंच्या घरी आहे, त्यामुळे बबनराव पाचपुते कायमच आपल्याला प्रत्येक वारीमध्ये दर्शनाकरता उपस्थित असल्याचं आपण पाहिलेलं आहे. माऊलींच्या रथाचंही सारथ्य त्यांनी केलेलं आहे. तुम्ही प्रवचन करता का? नाही, प्रवचन नाही करत मी, कारण प्रवचन वाटतं तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे कसं असतं, जसं खूप मोठी जबाबदारी आहे. दादांना करताना पाहिलं आहे हे बघ, अनेकदा मी पाहिलेलं आहे. शेवटी काय असतं, प्रवचन करणं प्रबोधन करणं यात खूप फरक असतो. आम्ही प्रबोधन करू शकतो, पण प्रवचन करायला त्याला तुमच्या वाणीमध्ये तेवढा वजन पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती जी रिस्पॉन्सिबिलिटी येते ती साधी नसते. शेवटी त्या जबाबदारीला पेलवणे इतकी क्षमता तुमच्यात तयार झाली पाहिजे. माझी अजून झालेली नाही आहे. काय भविष्यात कधी झाली तर सांगू शकत नाही. बरोबर. आता आमदार म्हणून काय ॲस्पिरेशन घेऊन, काय लक्ष ठेवून तुम्ही पुढे काम करणार? नाही, एक तर मेन काय आहे की आमचा जो मतदारसंघ आहे, शेवटी बघा, आज मला ही जबाबदारी मतदारसंघाची मिळालेली आहे. त्यामुळे उगाच मी जिल्ह्यासाठी राज्यासाठी काहीतरी करेल हे बोलणं एकदम अतिशोक्ती राहिलं आणि त्यात काय बोलण्यात अर्थ नाही. त्यामुळे मतदारसंघाच्या दृष्टिकोनातनं, कारण ह्यावेळेस आम्हाला मतदारसंघ एक वेगळ्या दिशेने घेऊन जायचा आहे. म्हणजे श्रीगोंदा हा खूप संघर्ष व्हायचा. म्हणजे ह्यावेळेसची श्रीगोंद्याची निवडणूक खूप शांततेत झालेली आहे. म्हणजे आत्तापर्यंतच्या श्रीगोंद्याच्या निवडणुकींमधले सगळ्या शांतता आहे, कधी नव्हेत. म्हणजे आणि आम्ही ते पथ्य पाळलं. आम्ही कोणत्याही समोरच्या उमेदवारावर टीका केली नाही, टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीत पडलो नाही. आम्ही आमचा एजेंडा पुढे चालवत चाललो. म्हणजे आम्हाला दादा कायम सांगतात की जर एखाद्या फळ्यावरती लाईन असेल आणि ती जर छोटी तुम्हाला करायची असेल, आता ती पुसण्याच्या भानगडीत वेळ घालवायचा नाही, की त्याला पुसायला वेळ तुम्ही तिथं खर्च करू नका. त्याच्या बाजूला एक मोठी रेग ओढून टाकायची, मोठी लाईन ओढून टाकायची, ती बाय डिफॉल्ट वरची लाईन ही छोटी होऊन जाते. तसं आम्ही आमचं काम मोठं करत चाललो. आमच्या पद्धतीने आम्ही हा मतदारसंघ सुधारणा करतो. काही कल्पना डोक्यात आहेत, त्या पद्धतीने आम्ही सुरुवातही केलेली आहे. आमच्या अधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही सुरू केल्या, आम्ही बाकी गोष्टीची वाट नाही पाहिली, पण आता ॲक्टिव्हिटी सुरू करायला चालू ऑलरेडी केलेल्या आहेत. कारण शेवटी
कसं होतं की हा एका दिवसात बदल होणार नाहीये आणि मी काय असं लगेच मला नवीन रोपटं लावायचं नाहीये. ते ऑलरेडी 1980ला बबनदादांनी लावलेलं आहे, त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील हा करण्याचा माझा प्रयत्न आहे. विक्रम, मला एक सहज प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न आहे. अहो, ते निवडणूक म्हणलं ना, जाम मेहनत करायला लागते, जाम खर्च येतो. खरंच खरं आहे का हो हे सगळं? राजकारणात सगळ्या गोष्टी तुम्ही चर्चा करू शकत नाहीत आणि मुळात म्हणजे आम्ही सांगण्यापेक्षा मतदार तुम्हाला सांगतील काय खर्च असतो. त्यामुळं तसं पाहिलं ना तर मी एक पाहिलेलं आहे की राजकारणात ना हे सगळी दरवेळेस वेगवेगळी समीकरणं असतात. म्हणजे एक काळ असा होता, मला जे दादा सांगतात, 1980ला ज्यावेळेस ते पहिल्यांदा प्रचार करतात त्यांना 90 दिवस मिळायचे प्रचारासाठी. त्या 90 दिवसामध्ये चिठ्ठ्यांवरती त्यांना तयार करायची चिठ्ठ्या आणि मग त्या प्रचार साहित्य म्हणून जायचं. आज प्रिंटिंग मटेरियल रेडी मिळतं. शेवटी काय असतं की ज्या पद्धतीने बदलत चाललेलं आहे त्यामुळे हे खर्च प्रक्रिया काय असतं, काही गोष्टीचे भ्रम खूप असतात. म्हणजे ते हत्ती कोणी पाहिलंय, जर तुम्ही काही अंध मित्रांना जर घेऊन गेलात तो जसं तो हत्तीला जेवढा भाग टच करेल तो तसा म्हणणार आहे, ती तसा प्रकार येतो. त्यामुळे ते राजकारण जोपर्यंत तुम्ही राजकारणात येत नाही तोपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही त्याची काय परिस्थिती आहे. आणि शेवटी ते आहे ज्याचं जळतं त्याला कळतं, त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त बोलण्यातही अर्थ नाही आहे. आणि मुळात म्हणजे काय असतं की खर्च का करावा लागतो किंवा खर्च करायची खरंच गरज आहे का, तर काही ज्या मर्यादा ठरवून दिल्या त्या मर्यादेत आम्ही खर्च करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. आणि बाकी गोष्टी काय झालं की ह्या सगळ्या गोष्टी आता वाढत चाललेल्या. म्हणजे एक पॉईंट असा होता की निवडणूक ही जनतेत नव्हत होती. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की एक काळ असा होता की नेते मंडळी खोटं बोलायचे, नंतरचा एक काळ असा आला की कार्यकर्ते खोटं बोलायला लागले, आणि नंतरचा एक पिरियड असा आला की मतदार खोटं बोलायला लागले. म्हणजे आजही लोक म्हणतात की आम्ही मतदान केलं तरी मतदान दिसत नाही. वस्तुस्थिती आत गेल्यावर त्या मतदारालाच माहीत असतं त्यांनी काय मतदान केलेलं आहे. आणि आत्ताची पिढी अशी आहे की आत्ता जनता म्हणजे जो मतदार नाही तो पण खोटं बोलत असतो. त्यामुळे काय चाललंय कोणाला सांगू शकत नाही. हा इव्होल्युशन आहे, हे बदल होत चालणार आहेत. त्यामुळे एकाच पद्धतीने निवडणुका होत नाही. आज जी निवडणूक ज्या पद्धतीने तीच पद्धत पुढच्या पंचवार्षिकला चालणार नाही. त्यामुळे ही पद्धत बदलत असते. त्यामुळे आज जो तुम्हाला प्रश्न आहे तो एखादाच पुढच्या पंचवार्षिकला नसेल, तो प्रश्न नसेल, वेगळं काहीतरी असू शकतं. बरं आता तुम्ही आमदार झालेला आहात, पुढे तुम्हाला काम करायचं, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण आता मंत्रिमंडळाचं जे आहे ते सगळी सत्ता समीकरणं जमवली जात आहेत. लवकरच तुमची बैठक पार पडेल, तुमचा गटनेताही अर्थात देवेंद्र फडणवीस असू शकतात. काय म्हणजे पुढल्या काळात तुम्हालाही जसं दादांना संधी मिळाली होती तुम्हालाही मिळावी अशी तुमची अपेक्षा आहे का काही? हे बघा, काम करत राहायचं. शेवटी कामाची दखल घेऊन आमचं म्हणजे भारतीय जनता पार्टीत एक चांगली गोष्ट आहे की केंद्रीय नेतृत्व प्रत्येक गोष्टीची दखल घेत असतं. चांगल्या कामाची, वाईट कामाची, सगळ्याचीच दखल घेतली जाते. त्यामुळे दखल ही घेतली जाणार, ज्या ठिकाणी दखल घेतली जाते त्या ठिकाणी विचार करायची गरज नसते. आपण आपलं काम करत राहू. ज्याची ज्या वेळेस योग्य पद्धत येईल किंवा योग्य वेळ येईल त्याच नक्कीच दखल घेतली जाईल. संधी मिळेल तशी. हे बघा, मिळालेल्या संधीला कोणीच नाही म्हणत नाही. मग तो विक्रम पाचपुते असू दे, कोणी असू दे, त्यामुळे मंत्री व्हायचंय प्रत्येकाला. नाही, कसं असतं, मंत्रीपेक्षा संधी तुम्हाला कशाची मिळते त्याला कोणीच नाही म्हणणार नाही. कार्यकर्ता म्हणतात ना तुम्ही व्हावं भाऊ म्हणून. कार्यकर्त्यांची भावना वेगळी असते. कार्यकर्ते काही म्हणतात, कार्यकर्ते म्हणतात तसं जर करायला लागलं तर सगळं संपून जाईल. शेवटी काय असतं, कार्यकर्ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा आपली क्षमता काय, आपल्या क्षमतेला योग्य परिस्थिती आहे का आणि योग्य परिस्थितीनुसार योग्य जबाबदारी मिळते का, यालाही खूप महत्त्व आहे. विक्रम, तुम्ही मुंबईमध्ये आहात, याचा अर्थ तुम्ही काहीतरी मोर्चे बांधणी करत असाल की नाही? आमची बैठक ठरली होती म्हणून मी मुंबईत आहे. होय. हो, मी ऐकलं की नवीन तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. चांगलीच गोष्ट आहे. तरुणाईला संधी मिळाली तर अति उत्तम होऊ शकेल. 5 तारखेला संध्याकाळी विक्रमसिंह पाचपुते व्यासपीठावर असतील की समोर प्रेक्षक म्हणून असतील? हा सगळा विषय जो मुळात काय असतो, जो प्रश्न माझ्या सोडवण्याच्या पात्रतेच्या पुढे आहे त्याचं उत्तरच मी देऊ शकत नाही. पाचपुत्यांना मंत्रिपद काय मिळालंय यादीत त्यांना गृहीत धरलं गेलेलं आहे. नाही, पाचपुतेंचं काम वेगळं होतं, विक्रमचं अजून काम पक्षाला काय योग्य वाटेल तसं निर्णय घेईल पक्ष. त्यामुळे असं काहीच नाही आहे. मुळात आम्ही कोणतीही गोष्ट जमेला धरून काम करत नाही. राजकारणामध्ये जो कोणी व्यक्ती एखादी गोष्ट ग्रांटेड धरतो किंवा एखाद्या आपण दिशेमागे पळतो तसं चालत नाही. आता तरी चर्चेत या. नाही, मग तुमच्याबरोबर बोलतो हीच खूप मोठी चर्चा आहे. त्यामुळे मुळात काय आहे की आज चर्चेत आहेच आणि चर्चेत नसतो तर आज तुमच्यासमोर नसतोच. बरोबर. नाही, एक लक्षात आलं विक्रम की तसे तुम्ही शब्दांच्या माध्यमातून पेलवानगी करणारे आहात, जे तुम्ही उत्तम करताय. ते शेवटी तालमीत कोणाच्या घडलं हे महत्वाचं आहे. हेही महत्वाचं. त्यामुळे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर विक्रमसिंह पाचपुते, एक तरुण आमदार ज्यांच्याशी आज आपण संवाद साधला. अर्थात 16 दिवसाचा प्रचार आणि त्यातनं मिळवलेला विजय याबद्दलचं गमक आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि शिवाय थोडंसं त्यांच्या मनातल्या माझघरात कुटुंबात देखील आपण डोकावलो, काय नेमकं चाललंय हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला.